हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आजची रेसिपी आहे ओनियन पराठा, प्याज का पराठा। तर त्यासाठी साहित्य हा कांदा, मी हा लांब लांब चिरून घेतलेला आहे कांदा, एक मोठा कांदा घेतला चिरून। त्यानंतर हे थोडंसं बेसन, हे लाल तिखट, हा गरम मसाला, हळद आणि मीठ, आणि हे तीळ, आणि फोडणीसाठी तेल, मोहरी आणि जिरे। आता कृतीला सुरुवात करूया। तेल गरम झालंय, त्याच्यात मोहरी टाकते। मोहरी तडतडली की जिरे टाकायचे। त्यानंतर हा कांदा, कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। जास्त तेल टाकायचं नाही, थोडंसंच टाकायचं, नाहीतर पराठ्यामध्ये खूप तेल होईल आणि पराठा व्यवस्थित लाटला नाही जाणार। कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकते, अगदी थोडंसं। पण पराठा भाजताना परत तो शिजला जाणार आहे। आता ह्याच्यात तीळ टाकते। जास्त लाल नाही होऊ द्यायचं, नाहीतर पराठ्यामध्ये त्याची टेस्ट बदलेल। आता बेसन टाकूया। बेसन पण थोडंसं परतवून घ्यायचं। आता हे सगळे मसाले जे आहेत ते टाकूया। आता ही फोडणी मी तेलात दिलेली आहे। कांदा आणि हे सगळे मसाले मी तेलात परतलेले आहेत। तुम्हाला जर तुपावर परतायचे असतील तर टेस्ट अजून छान लागेल। जरा भाजू देते मसाला। आता गॅस बंद करते आणि याच्यात कोथिंबीर टाकते। तर आपलं हे मिश्रण आता तयार आहे कांद्याच्या पराठ्याचं।
ओनियन पराठा. आता आपण हा चपातीचं पीठ जे आहे तेच घेतलेलं आहे मी, हे मळून ठेवलेलं मी. तर आता हे लाटून घेऊया, पराठा करूया. आता हे मिश्रण आहे, हे मिश्रण याच्यामध्ये भरूया. थोडंसं याला पीठ लावायचं. हे असं व्यवस्थित ह्याच्यावर थोडंसं पीठ टाकायचं, असं व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं. असं व्यवस्थित बंद करून घ्यायचं, म्हणजे पराठा हा फुटणार नाही. आपण चपाती करतो तीच कणिक घेतलेली आहे मी, ह्याच्यामध्ये मैदा वगैरे काही मिक्स नाही आहे. ते लाटून घेऊया. थोडं जाडच ठेवायचं आहे, हे बघा एवढा जाड. तवा तापायला ठेवलेला आहे, थोडंसं तूप टाकते. अशाच प्रकारे तुम्ही कच्च्या कांद्याचा सुद्धा पराठा करू शकता. हा पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. ह्याला तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडेल ते लावा. तूप लावलं की पराठ्याची टेस्ट छान येते. तूप, बटर किंवा तेल तुम्हाला जे आवडेल ते लावा. अशाच प्रकारे कच्च्या कांद्याचा पण पराठा आपण करू शकतो. पराठा व्यवस्थित शेकलेला आहे बघा. अशा प्रकारे आपला पराठा तयार आहे. गरमागरम ओनियन पराठा. ह्याच्यासोबत चटणी देते. जवसाची चटणी आहे ही, किंवा सॉस सोबत. टोमॅटो केचप सोबत सुद्धा छान लागते, किंवा दही. रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.